ठाण्यात बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं नवं विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तब्बल 1,30,000 रुपयांची लाच मागून त्यातील 1,25,000 रुपये स्वीकारताना 2 खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. जयंता शिवकर आणि दर्शन साळवी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. जयंता हा महावितरणमध्ये कंत्राटी रिक्षा चालक म्हणून कार्यरत असून दर्शन हा कंत्राटी वीज तंत्री म्हणून काम करतो. तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून कोपरीतील मंगला विद्यालय परिसरात त्यांचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी तात्पुरतं विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे 1,30,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदारानं ठाणे ACBकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास कोपरी परिसरात ACBच्या पथकानं सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदारानं दोघांनाही कारमध्ये बोलावलं. यावेळी जयंता शिवकर आणि दर्शन साळवी यांनी तक्रारदाराकडून 1,25,000 रुपयांची रोकड स्वीकारली. लाच स्वीकारताच ACBच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. दरम्यान या कारवाईमुळे वीज मीटरच्या कामासाठी लाच मागणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ACBकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, ठाणे.